त्यांचा सामना गोलंदाजी मार्क होते वेदांत. कुठेतरी रनवेमध्ये अडथळा निर्माण होत असताना त्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आला आहेत दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू सुरेख असा आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू टाकतो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लोड फुलटो चेंडू होता. एकदा बरोबर दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये काय करते काय बिघडते. पुन्हा एकदा बोलो हँडला आणि एकाच धाववरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो कव्हरपॉईंटच्या दिशेने आणि केलेली चूक या 4 धावा मिळतील गोटेगर संघाला. सावकारी आशिष बॅट मधून पुन्हा एकदा फक्त दिशा देत असताना क्षेत्रक्षक उपस्थित आहेत परंतु करतात काय थोडस स्किड होत असताना आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. मोहसिन यांचा देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये आपण त्यांना पाहू शकता. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हिदा चेंडू पाहायला मिळतोय. बघा कोणत्या प्रकारचे रिव्ह्यू नसेल. चला थोडासा फास्ट करायचा टेंबिवली संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीला संघाची धावसंख्या संपवती 9 धावा धावफलकावरती. अक्षय चव्हाण यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत 2025 मध्ये सीएम चषक आपण पाहतात. गोलंदाजी मार्ग होती मनुषला पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. सुरेख असा फटका पाहायला मिळतो लॉंगॉनच्या वरतून. धोनीच्या बॅटमधून षटकार येतोय. ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडूला फेकून दिला. लॉंगाच्या वरतून षटकार येतोय.
या षटकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 16 धाव धावपालकावरती. पुन्हा एकदा हाफ पंप करण्याचा प्रयत्न केला तर लॉंग लेगच्या दिशेने शतकचे उपस्थित आदित्य चेंडू उचलतील तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या जाऊन होती 17 धाव धावपालकावरती. स्ट्राईकला आतिश. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फक्त दिशेत असताना एक्स्ट्रा कव्हर झेलची संधी असेल वेदांताला झेल पर्यंत. पुन्हा एकदा वेदांत स्किड होत असताना तत्पूर्वी धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्यात. 3 धावा. पुन्हा एकदा खेचून मारलाय चेंडूला षटकार पाहायला मिळतोय. सव्वीस धाव धावपालकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धाव धावपालकावरती. तिसऱ्या षटकात यशला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू बाडीवरती आदलत असताना निधा चेंडू पाहायला मिळतोय यशच्या माध्यमातून. पुन्हा
पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने चेंडू हाताला लावताना तो चेंडू आता पाहायला मिळते कमबॅक करताना गोलंदाज यशला पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये धोनीच्या बॅट मधून देखील सुरेख असे फटके आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत 3 षटका धोनीच्या बॅट मधून आहेत शॉट ऑन बॉल फुल एंड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार षटकारच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना आता 38 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा शॉट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या दिशेने चौकार येतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला कार्पेट आणि चेंडू थांबलाय लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्रची उपस्थित आदित्य तत्पूर्वी आलेल्या धावा आपण पाहू शकता मैदानच्या आतमध्ये 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत सुरेख अशी कामगिरी केली गोटेकर संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट ठेवले गोटेकर संघाने टेंबिवली संघासमोर
कालचा दिवस गाजवला आहे आदित्यने संघाने. स्ट्राईक असेल तर मोहनीश. गोलंदाज मार्क होते प्रीतमला पाहू शकता. पहिला चेंडू सूर्य कसा टाकला मैदानच्या आतमध्ये. बॉडीवरती असला असताना एकदा पुन्हा दुसरा देखील पूर्ण. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आता त्वरित पाहायला मिळतंय मोहनीश आणि प्रतीकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मोहनीशची खेळी संपुष्टात. पुढील फलंदा मैदानच्या आतमध्ये आदित्य येतोय युनिट वरती नंबर 3 वरती येत असताना. हो आले आले फेकून दिलं चेंडूला लॉंगांच्या वरतून. आदित्यच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. आपल्या नावाचा परिचय देत असताना आदित्यला पाहू शकता. षटकार पाहायला मिळतो आदित्यच्या बॅट मधून. ओरफेज चेंडू होता. ओरफेज चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. पुन्हा एकदा अजून एक फटका पाहायला मिळतोय लॉंगांच्या दिशेने. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 12 धाव धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत झाले मैदानच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकामध्ये. आदित्यच्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सूर्य कसा चेंडू आता पाहायला मिळतोय. कमबॅक करताना गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणताही खेळाडू उपस्थित नाही. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये. 2 धाव देखील पूर्ण. बघता बघता तिसऱ्याचा प्रयत्न. 3 धाव देखील पूर्ण. आणि चौथी धावेच्या प्रयत्नामध्ये 4 धावा देखील पूर्ण होतात मैदानाच्या आतमध्ये. जिथं 2 धावा होत्या तिथं 4 धावा मिळाल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 35 ची गरज.
12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 35 धावांची गरज. मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहोत चालू असलेला सामना वन स्पोर्ट्स टेबल त्यांना फाईट करत असताना अमित शेलन गोटेकर बी संघ पहिल्या सत्रामध्ये 50 धावा बनवल्या आहेत. गोटेकर संघाने 51 धावांचं लक्ष पाठलाग करताना 16 धावा बनवल्या आतापर्यंत वन स्पोर्ट टेबल संघाने. 12 चेंडूचा खेळ शिल्लक 35 धावांची गरज. मलिनी संघाने देखील क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. 2 सामने जिंकून सलग. आता स्ट्राईकला सुटतो प्रतीक पाटील यांनी एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाहीये. शॉट पिल्याचा चेंडू होता लवकर लेंग पिकअप केली चेंडूला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. प्रतीकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. अजून एक तडाखा पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरतून. बॅक टू बॅक दुसरा षटकार तर प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. या षटकारच्या मदतीने धावसंख्या महत्व वेगाने पुढे सरकत असताना 28 धावा धावफलकावरती. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 23 धावांची गरज. अद्याप सामना दोन्ही संघाच्या बाजूने स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलगच्या 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक आता झेलची संधी असेल परंतु खेळाडू उपस्थित नाहीये. 4 धावा मिळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा आता दबाव आणि दडपण पाहायला मिळते गोलंदाजावरती. 9 चेंडू यापुढचा चेंडू फिट असेल. लोटफुटा चेंडू तर हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न पण तो चेंडू तळसा थांबलाय. मैदानच्या आतमध्ये तत्पुरी धावा आपल्याला पाहायला मिळतील. पळून काढल्या गेल्या त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पस्तीस धावा धावफलकावरती. अद्याप 16 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी वन स्पोर्ट टेंबिवली संघाला. आणि हॅपी यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सरचे स्वागत सीएम चषक 2025 मध्ये आपण पाहत आहोत टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. पुन्हा एकदा लोटफुलटा चेंडू आता लॉंगाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी चौकार पूर्णपणे वर्चस्व निर्माण करत असताना आता सामन्यामध्ये वन स्पोर्ट टेंबिवली संघाला पाहतोय. प्रतीक पाटीलचा पलटवार या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता खोदून काढलाय. लॉंग लेगच्या दिशेने एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. तत्पुरी झालेले आपण धावा पाहू शकता. मैदानच्या आतमध्ये 2 धावा देखील पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल आदित्यची केली संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 41 धावा. 10 धावांची गरज.
या षटकामध्ये जर विचार केला ना 25 धावा खर्च केल्या गोलंदाज मनीषने. महागडी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आधी येते शेवटच्या षटकामध्ये. आधीचा चेंडू उडून दिलाय आंगलेच्या वरतून. षटकार पाहायला मिळतोय प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न एकदा पूर्ण. तत्पूर्वी धावा आलेल्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता 2 धावा देखील पूर्ण. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. 2 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट +1 आणि सामना जिंकलाय टेंबिवली संघाने. चला टॉस साठी वनस्पत टेंबिवली टाइम्स सोबतील असेल. बल्ल्याने या 2 संघांमध्ये सामना केला जाईल. आणि हार्ड लक.